संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेची पुन्हा एकदा पोलीस कस्टडी घेण्यात आली। खरं तर ही दुसरी वेळ आहे। याच पोलीस स्टेशनमध्ये सध्या सुदर्शन घुलेला ठेवण्यात आलाय आणि आज ज्यावेळी सीआयडीने केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुदर्शन घुलेला आणण्यात आलं त्यानंतर त्याची पोलीस कस्टडी मागण्यात आली। खरं तर 5 दिवसाची पोलीस कस्टडी मागण्यात आली होती, मात्र या 5 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे। या सध्या पोलीस स्टेशनमध्ये सुदर्शन घुलेला ठेवण्यात आलंय। व्हॉइस सॅम्पल घेतलं जाणार आहे, कारण खंडणीच्या गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत। एक वाल्मिक कराड, दुसरा विष्णू चाटे आणि तिसरा आरोपी जो ऍड करण्यात आलाय तो सुदर्शन घुले आहे। सुदर्शन घुलेची सुद्धा व्हॉइस सॅम्पल घेतलं जाणार आहे, कारण हा जो काही सगळा संवाद आहे तो मोबाईलवरती झाला होता आणि या मोबाईलवरच्या संवाद जर तपासायचा असेल तर यात सगळ्यात प्रमुख जो काही पुरावा आहे तो व्हॉइस सॅम्पलिंग असणार आहे। याच व्हॉइस सॅम्पलची तपासणी आता सीआयडी कडून करण्यात येणार आहे। सीआयडीने याच केज शहर पोलीस स्टेशनमध्ये सुदर्शन घुलेला ठेवलंय। आता सुदर्शन घुलेची याच कस्टडीमधून पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, केज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।